तालुक्यातील घोडेगाव येथून घोडेगावमधील वॉर्ड क्रमांक 6 परांडा येथील अनेक दिवसांचा प्रलंबित असणारा डीपीचा प्रश्न घोडेगाव शिवसेना शहर प्रमुख व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मनोज काळे यांच्या पाठपुराव्यामुळे व माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांनी डीपीसाठी निधी मंजूर केला, त्यामुळे नवीन डीपी बसवल्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे। आपण जाणून घेणार आहोत काय म्हणत आहेत स्थानिक नागरिक। नमस्कार, मी पत्रकार किशोर वाघमारे। आपण आहोत घोडेगाव येथील वार्ड क्रमांक 6 परांडा येथे। परांडा येथे अनेक दिवसांपासून डीपीचा प्रश्न प्रलंबित होता, परंतु शिवसेना घोडेगाव शहर प्रमुख मनोज काळे यांनी हा प्रश्न मार्गी लावला। पाहूया स्थानिक नागरिक त्या विषयावर काय बोलतात ते। नमस्कार। नमस्कार। काय डीपीचा विषय आहे, काय तुम्हाला काय म्हणायचं? आमच्या इथे साधारण उन्हाळ्याच्या टायमाला एक कांदे लागवडीपासून जसा उन्हाळा चालू होतो, कडक उन्हाळा, तेव्हापासून लाईट आली 3 फेज सकाळची असते आणि रात्रीची असते। दिवसाच्या आठवड्यातले 3 दिवस सकाळी, आठवड्यातले 3 दिवस रात्री। तर त्या 3 दिवसात जी सकाळी आम्हाला लाईट भेटत होती ती एक तर भेटली का पूर्ण डीम असायची, तर किंवा मोटर चालू केली का आपण पुढे वावरात पोहोचत नाही तोपर्यंत परत डीपीत फ्यूज उडणे, कमी व्होल्टेज असणे किंवा लाईटच जाणे हा नेहमीचाच प्रश्न होता आपल्या इथे आमच्या वार्ड क्रमांक 6 मध्ये। त्यामुळे नागरिकांना काय काय समस्या, लाईट जाण्यामुळे नागरिकांना काय काय लाईट जाण्यामुळे एक तर आमची पाहता आमचा परिसर अख्खा बिबट्या प्रणव, इथं पाहता घनदाट एकदम दाट झाडी वगैरे ऊस, याच्यामुळे बिबट्या प्रणव क्षेत्र हा खूप मोठा, म्हणजे आपण पाहायला गेलं तर आपल्या घोडेगावात सर्वात जास्त बिबटे तुम्हाला आमच्या वार्ड क्रमांक 6 मध्ये सापडतील, आहे ती वस्तुस्थिती। त्यामुळे रात्रीची जर लाईट गेली तर घरातून बाहेर निघणं सुद्धा मुश्किल असायचे आणि आमची गुरं पाहाची मोकळी असतात। मग हा डीपीचा प्रश्न कोणी सोडवला तुमचा? आम्ही सर्व कोणाच्या पाठपुराव्यामुळे झाला आणि कोणी मंजूर केला? आम्ही सर्व मनोज काळे शहर प्रमुख, घोडेगावचे शहर प्रमुख मनोज काळे आणि आम्ही सर्वजण दादांकडे गेलो, खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्याकडे गेलो। त्यांच्याकडे आमची समस्या मांडली, आमच्या ज्या ज्या समस्या होत्या त्या सर्व त्यांच्या पुढे आम्ही मांडल्यात की लाईटीमुळे आम्हाला काय काय, जर लाईट गेली तर आम्हाला काय काय त्रास भोगावा लागतो, या सर्व समस्या आम्ही दादांना जाणीव करून दिली आणि दादांनी सुद्धा त्या जाणीवपूर्वक आमच्या समस्या ऐकल्या आणि त्यांनी आम्हाला एक डीपी मंजूर करून दिली। त्या डीपी आज मंजूर झाल्यामुळे आम्हाला व्होल्टेजचा पण चांगला इफेक्ट आहे, आता व्होल्टेज चांगल्यापैकी येतं, आमच्या मोटरी पण चांगल्यापैकी चालतात आणि जो आम्हाला दिवसा लाईटीचा भार भेटतो त्याच्यात आमच्या भरण्या पण व्यवस्थित आता होतात। काय म्हणायचं, घोडेगाव शहर प्रमुख मनोज काळे यांचं काम कसं आहे, कसं वाटतं, काय वाटतं तुम्हाला? खूप छान, चांगलं काम आहे, विकास झालाय असं म्हणायचं तुम्हाला? वार्ड क्रमांक 6चा नक्कीच चांगल्या प्रकारचा चालू। अजून काय सांगाल मनोज काळे यांच्याविषयी? असं काय नाही, त्यांची तळमळ असते नेहमी, सामाजिक कार्याची नेहमीच तळमळ चालू असते, काही ना काही, कुठे ना काही रस्ता, कुठे काही पोल टाकणे, ह्या गोष्टी चालूच करतात, ते चालूच असतात, म्हणजे त्यांनी स्वतःला वाहून दिलेलेच आहे, थोडक्यात समाजासाठी वाहून दिले। दिलेलं। ओके, ठीक आहे, धन्यवाद। नमस्कार ताई। नमस्कार। आपल्या वार्ड क्रमांक 6 मध्ये परांडा येथे नवीन डीपी बसवली आहे का? हो, बसवली आहे। कोणाच्या प्रयत्नातून बसवली आहे आणि कोणी पाठपुरावा केलेला आहे? यासाठी पाठपुरावा मनोज भाऊ, दीपिका काळे आणि त्यांनी ह्या गोष्टीसाठी फार प्रमाणात पाठपुरावा केला आणि दादांच्या सहकार्याने तेच काम यशस्वी झालंय। दादा कोण? आणि शिवाजीदादा। हो, आणि आपल्या इथे सर्वात जास्त सहकार्य म्हणजे ज्यांनी घोडेकरांनी आपल्याला जागा उपलब्ध करून दिली यासाठी, म्हणजे मनोज काळेंनी या कामाचा पाठपुरावा केला होता। मनोज भाऊंनी ह्या कामाचा पाठपुरावा। किती दिवसांपासून प्रश्न प्रलंबित होता हा? हा आम्हाला म्हणजे खूप दिवसांपासून हा प्रश्न त्रास देत होता, म्हणजे आम्हाला लाईटीचा फार प्रमाणात त्रास व्हायचा बऱ्याच कामांसाठी। परत आमची घरगुती उपकरणं सुद्धा व्यवस्थित चालत नव्हती, आम्हाला कुटी करणं झालं, घरातल्या मिक्सर सुद्धा आमचा व्यवस्थित चालत नसायचा, घरातला फ्रीजला ह्याला सतत प्रॉब्लेम यायचा। मग आता डीपी बसवल्यापासून आता आम्हाला काहीच म्हणजे सुरळीत आहे, सगळं सुरळीत आहे। मग काय शिवसेना शहर प्रमुखांना काय तुम्ही सांगाल, म्हणजे काय त्यांचं मी मनापासून धन्यवाद की आमचा हा प्रश्न त्यांनी सोडवला आणि त्यांचा आमच्याकडे सतत लक्ष असतं आणि सहकार्य पण त्यांचं। विकास कामं करतात, विकास कामं पण आमची करतात। वार्ड क्रमांक 6 मध्ये विकास झालाय? हो, झालाय, मनोज काळे यांच्या मार्फत झालाय। मनोज भाऊंचं म्हणजे फार म्हणजे लक्ष असतंच, म्हणजे आमच्या सारख्यांच्या प्रश्नांकडे
हो. हा. ते आमचे प्रश्न फार प्रमाणात सॉल्व्ह करतात. ओके. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. वार्ड क्रमांक 6 मध्ये नवीन डीपी बसवलेली आहे. तर काय विषय आहे, काय कुणी पाठपुरावा केला आणि कोणता निधी मंजूर आहे? आमच्याकडे पहिलं आहे ना, लाईट मध्ये हा विषय आम्हाला आमच्या मोटारी जाळायच्या, घरात काहीच चालत नव्हतं. हो. मग आम्ही मनोज काळे यांना, शहर प्रमुख यांना सांगितलं हा. का आमच्याकडं असं प्रॉब्लेम आहे, म्हणजे लाईट काही लागत नाही, काहीच नाही. मग त्यांनी शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्याकडे पाठपुरावा करून आम्हाला 8.5 लाख रुपयाचा निधी मंजूर केला डीपीसाठी. आणि परत आमच्या सभा मंडपासाठी दादांनी 10 लाख रुपये दिले. कुणाच्या पाठपुराव्यामुळे? मनोज काळे यांच्या. हा हा. अजून मनोज काळे यांच्या. अजून काय कामं झाली? नाही, एवढी 2 कामं केली आमची पहिल्यापासून. हे एवढं आम्हाला 2च कामं. अनेक दिवसांपासून प्रश्न लाईटीचा प्रलंबित होता. अनेक दिवसापासून डीपी नव्हती इथे. होती, पण त्याच्यावर लोड जास्त असायचा ना. हो. त्याच्यामुळं मग इकडं आमच्याकडे स्लाच आहे ना स्टॉक. त्याच्यामुळं मग आमच्याकडं लाईट हा विषय म्हणजे आमच्याकडे मोटर चालायचं, सगळं काही ना काही व्हायचं आमचं. आम्ही मस्त प्रयत्न केला आम्ही स्वतःमध्ये. नंतर आम्ही मग मनोज काळे यांना, शहर प्रमुख यांना असं बोललो, निधी कुठं आपल्याला काय होतंय का बघा. मग त्यांनी शिवाजीदादा